नमस्कार मैत्रिणींना, शुभ दुपार सगळ्यांना। तर चला आज मस्त तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करणार नाही, पण आज काय शेअर करते ते तुम्ही नक्कीच पहा। थोडंसं वेगळं आहे आणि आवडलं असेल तर कमेंट पण करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि लाईक करायला विसरू नका। चला काय आहे ते तुम्हाला मी आता दाखवते। नमस्कार मैत्रिणींनो, शुभ दुपार सगळ्यांना। तर आता दुपारचे कामावरून झालेले आहेत, तर चला म्हणलं तुमच्यासोबत थोडेसे ब्लाऊज शेअर करते। तर हे ब्लाऊज आमच्या बाजूवाले शिवतात, त्यांनी सांगितलं थोडेसे टाका म्हणून, त्याच्यामुळं मग आता म्हटलं चला दाखवूया। त्यांना पण आवड आहे व्हिडिओ वगैरे काढायची। तर आता इथं मग त्यांनी शिवलेले मला दाखवत होते, तर मी पण व्हिडिओ काढला। कसं काय काय कधी कधी कुणाला आवडत नाही व्हिडिओ वगैरे काढलेले, पण त्यांना खूप असं म्हणजे वाटतं की यूट्यूबवर माझे शिवलेले ब्लाऊज टाकावेत, म्हणून मी तुम्हाला दाखवते। आणि खूप छान शिवतात। तर फक्त काय गळा व्यवस्थित आला आहे, त्याच्यानंतर हाताला डिझाईन वगैरे फुल हाताचा, त्याच्यानंतर हाताला फुगे, तर अशा पद्धतीचे ब्लाऊज ते छान शिवतात। डिझाईनचे गळे पण शिवतात। तर मग शिलाई तर खूपच कमी आहे, कारण आपण बाहेर जेव्हा ब्लाऊज शिवायला घेतो तर 700-500 रुपये शिलाई घेतात। तर पहा, तुम्हाला शिवायचं असलं तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा। त्याच्यानंतर मग थोडंसं 6-7 वाजता आम्ही बाहेर गेलो, थोडेसे आंबे घेऊन आलो। तर आता आंब्याचा सीजन आहे, सीजन असल्यामुळं मग काहीतरी थोडंसं रस वगैरे काय बनवायला तर पाहिजेच। तर छान असे आंबे आणले आम्ही 1 किलो। त्याच्यानंतर मग इकडं थोडंसं बाजारामध्ये फिरलो। छान आंबे, हापूस आंबे पण आहेत, त्याच्यानंतर इकडे केशरी पण आहेत, बदामी पण आहेत। तर त्यांचं कसं आता बाजाराला लावण्यासाठी गाडी लावायचं काम चालू आहे। तर बाहेर गेलोत, माझं पण पार्लरमध्ये काम होतं, ॲब्रो करायचं आणि वैष्णवीचं पण होतं, त्याच्यामुळं मग मस्त आम्ही इथं पार्लरमध्ये आलो। तर ह्या ताई आमच्या ओळखीच्याच आहेत, आम्ही राहत होतो तिथं जवळच राहतात, त्यांचं पार्लर आहे। आणि हेअर कट, त्याच्यानंतर मेकअप, म्हणजे असं सगळं हे करतात व्यवस्थित, आणि क्वालिटी पण चांगली देतात। त्याच्यामुळे तुम्हाला जर कुणाला करायचं असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता। खूप छान म्हणजे करतात ते हेअरकट वगैरे। ह्याच्या आधी पण वैष्णवीने केलेली त्यांच्याकडे हेअरकट वगैरे, मग आम्हाला त्यांची सवय लागली तर आम्ही त्यांच्याकडेच येतो। त्याच्यानंतर मग मी बसलेले इथं साईडला, आमचं बोलणं पण चालू आहे। तर असंच आमचं म्हटलं चला आता थोडंसं फिरून यावं, आणि इकडं पण बाजारामध्ये जायचं होतं। तर आता बाहेर पडल्याच्या नंतर माणूस गेल्याच्यानंतर काय का व्हायना थोडंफार घेतं। मला मेडिकलमध्ये पण जायचं होतं, त्याच्यामुळं मग म्हणलं चल मेडिकलमध्ये जाऊया आणि नंतर घरी जाऊया। तर 7 वाजत आले आम्हाला, तिकडनं आता लांब पडतं ना, त्याच्यामुळं मग रिक्षा वगैरे करून जायला लागले। तर आता इथं मेडिकलचं दिसतच असेल तुम्हाला, गोळ्या घ्यायच्या होत्या डोक्याच्या, त्याच्यामुळं मग मी मेडिकलमध्ये आलते। आणि मस्त इकडं पाणीपुरी वगैरे पण लावलेली होती, ती पण खायची होती। बाहेर आल्याच्या नंतर आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एखाद्या वेळेस ते लागतं, आणि सगळ्यांचंच असतं। त्याच्यानंतर मग आता इकडं मस्त आम्ही आता पाणीपुरी खायला जाणार आहेत। तर बस वगैरे इकडनं जातात, आणि त्याच्यानंतर मग इकडचं थोडंसं दाखवते तुम्हाला। आम्ही बाजाराला इकडेच येत असतो, पण बाजार आज नाही, बाजार सोमवारचा असतो। तर आता 7 वाजत आल्या, तरी पण थोडा उजेडच होता, 6:30 वाजले असतील मला वाटतं। छान भाज्या पण होत्या, आणि पाणीपुरीवाले पण आले होते। मग आम्हाला पाणीपुरी खायची होती, घरी पण पार्सल घेऊन जायची होती। तर असंच चाललं होतं, म्हणलं अजून घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे मला। आणि थोडेसे हे बाहेरचे कामं असले की मग जायलाच लागतं, काय ना काय कामानिमित्त। भाज्या वगैरे कधी घरात असतात नसतात। त्याच्यानंतर मग संध्याकाळी घरी आलोत, आणलेल्या आंब्याचा मस्त रस बनवायचा आहे, चपाती बनवायची, पुरी बनवायची। तर आमच्याकडे पाहुणे, म्हणजे एकच पाहुणा येणार होता, आमचे दीर येणार होते, चुलत दीर। तर ते पण आले होते, पण त्यांना नाही दाखवलं, त्यांना नाही आवडत व्हिडिओमध्ये यायला। तर त्यांच्यासाठीच जेवण करायचं माझं काम चालू आहे। मी थोड्याशा पुऱ्या बनवणार आहे, आणि काही चपात्या बनवणार आहे। तर इकडं कुरडई पापड करून ठेवले तळून, आणि मस्त इथं बटाट्याच्या चकल्या पण केलेल्या आहेत। म्हणजे असं बराचसा स्वयंपाक झाला। तर आमच्याकडे उन्हाळ्यात आंब्याचा रस केला ना, तर कुरडईची सुकी भाजी असती, म्हणजे असतीच, खूप छान लागते आंब्याच्या रसासोबत आणि चपातीसोबत। त्याच्यानंतर वैष्णवीला आणि पोरांना थोड्याशा पुऱ्या पाहिजे होत्या, तर कारण बाकीच्यांना तेलकट खायचं नव्हतं। मग थोड्याशा इथं आम्ही पुऱ्या वैष्णवीनीच तळल्या, मी खाली लाटून देत होते। चपात्या आधी करून घेतल्या, आणि थोडासा उंडा ठेवून मस्त पुऱ्याला लाटून तळून घेतल्या।
तर आता कुरडईची भाजी म्हणले की सगळ्यांनाच आवडते आमच्या घरामध्ये आणि खूप दिवसातून मी आता केली होती कारण आंब्याचा रसा बरोबर भारी लागते. तर सुकी भाजी बनवायची होती. 2 कांदे कट करून घ्यायचे आणि खूप सोपी पद्धत आहे करण्याची. कुरडई मी काय केलं पाण्यामध्ये थोडं भिजत ठेवली आणि कांदा बिंदा कापूस तोपर्यंत छान अशी भिजली कुरडई. आता बघा ज्या कढईमध्ये तळलं होतं ना त्यातलं तेल काढून ठेवलं आणि त्याच्यातच फोडणी देते कुरडईच्या भाजीला. तर कुरडईची भाजीला काय वेळ लागत नाही, पटकन होते. गेल्या वर्षीच्या आमच्या कुरडया आता थोड्याशा शिल्लक राहिल्यात. आता संपत आल्यात. आम्ही तळून पण घेतल्या बाकीच्या आणि थोड्याशा राहिल्या होत्या ते ठेवून दिल्या. आता नवीन कुरडया आज येणारच आहेत. पुढं दाखवते तुम्हाला किती कुरडया आल्यात ते पहा तुम्ही. तर इथं मस्त लाल तिखट टाकून घेतलं, लसूण जिरे घातलेले, चवीनुसार मीठ हळद टाकायची, बाकी काहीच टाकायची गरज नाही. कांदा परतून टाकायचा, खूप छान भाजी लागते. कुरडईमध्ये मीठ असतं ना त्याच्यामुळे थोडीशी कमी टाकायचं मीठ प्रमाणामध्ये. आणि मस्त आता कुरडईची भाजी झाली. आमचे जेवण वगैरे झाले. पाहुणे पण जेवण करून 11 वाजलेत आता, तर झोपले ते पण. आणि हे बघा एक मोठा बॉक्स भरून कुरडया दिल्यात बहिणीने, यांच्याजवळ पाठवून दिल्यात. तर मस्त आता मी त्याचे व्यवस्थित पॅकिंग करते. तर आता इथं आल्याच्या नंतर कसं डबा वगैरे मी सकाळीच घासून ठेवला होता. मला माहीत होतं आज कुरडया येणार आहे. आता तर पूर्ण बॉक्स खोलला तर छान कुरडया बनवल्या आता. आणि मी या सगळ्या कुरडया आता पॅकिंग करून ठेवते. आता वर्षभर मला काहीच टेन्शन नाही कुरडयाचं. तळल्या किंवा भाजी जरी बनवून खाल्ली तरी संपत नाही. तर अजून आईच्या यायच्या. आता आईने नाही तर भाऊजाई तर हमखासच देते, कारण आईला नाही एवढं जास्त होत म्हणून बहिणीने दिल्या आता. आणि भाऊजाई पण बोलली माझ्या पण घेऊन जा तुम्हाला थोड्याशा. म्हणलं तुझ्या नंतर. आता पूर्ण 2 पायल्याचा डब्बा भरलेला आहे कुरडयाचा, भरून तेवढं शिल्लक राहिलं. आता एक डब्बा भरून त्याच्यानंतर मग सगळे भांडे वगैरे घासून सगळे झोपलो तर आम्ही. आणि सकाळी उठल्याच्या नंतर चला शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज म्हणताल सकाळी सकाळी एवढं आवरून कुठं चालला, तर आता वाजलेले आहेत 7 आणि 7 वाजताच गाडीमध्ये चाललो. ते LPला जायचं होतं, कारण जायचं होतं गावाला. त्याच्यामुळे मग वैभव सोडायला आलता आम्हाला. तर सकाळचं लवकरच आवरलं, चपात्या वगैरे बनवल्या, पोरांना स्वयंपाक करून ठेवला आणि आमच्यासाठी सुद्धा डबा घेतला होता. तर मग इथं आता आमचे दीर पण आले होते गावावरून रात्री, त्यांनाच जेवण वगैरे मी रात्री बनवलं होतं. तर त्यांना नाही एवढं आवडत हेडमध्ये यायला. मग वैभव सकाळी आम्हाला सोडायला आला इकडं LP बस स्टँडला, कारण गावाला जाणाऱ्या बस तिथंच मिळतात. मग तिथं खूप गर्दी होती, सगळीकडे पब्लिक एवढं उभा होतं गावाला जाण्यासाठी. तर संध्याकाळी मोठ्या मोठ्या ट्रॅव्हल्स असतात, पण आता सकाळी काय ट्रॅव्हल्स नसतात. त्याच्यामुळं मग छोट्या मोठ्या गाड्या आणि बस असतात, एसट्या. तर इथं सगळेच एसटीची वाट बघत होते, ज्याच्या त्याच्या गावच्या ज्याच्या त्याच्या एसट्या. जेव्हा वेळ असेल तेव्हा त्या वेळेनुसार ते वाट बघत होते. तर आमची गाडी होती 9ची, तर 8:45लाच आली. त्याच्यानंतर मग जायचं होतं गावाला. तर गर्दी बघितली ना किती. मला माझी मैत्रीण पण भेटली तिथं, कारण त्या पण आम्हाला माहीत नव्हतं ते गावी जाणार आहेत. पण ते गेलं दुसऱ्या गाडीने, आम्ही गेलो दुसऱ्या गाडीने. त्याच्यानंतर मग आता आम्ही इकडं बस आमची आली, त्याच्यामध्ये बसलो एस टीमध्ये. नशीब आमचं आम्हाला जागा मिळाली, नाही तर रिझर्वेशन विना जागा मिळत नाही आता उन्हाळ्यामध्ये. गावाला जायचं असेल तर रिझर्वेशन नक्कीच करा, कारण जागा नसेल तर एवढ्या लांब प्रवास करायचं खूप बेकार काम आहे. आणि एवढी ऊन आणि गरमी, पाणी फक्त पाणीच प्यायचं असं वाटतं थंड, बाकी काय खायला नको असं वाटतं आणि काहीच नको. तर त्याच्यानंतर मग जागा आम्हाला पाठीमागं भेटली. दीर पण आमचे तिकडं बसलेले आहेत आणि मी इकडं कडीला बसले. तर म्हणलं मला काय होतं, गाडी लागते ना, त्याच्यामुळं मग मला जास्त असं उन्हाने त्याने पोटात मळमळ करतं. तर मी कधी पण बसायचं झालं तर खिडकीच्या साईडलाच बसते. तर मग गोळ्या वगैरे घेते. आज काय गोळ्या घेतल्या नव्हत्या, तशी चालेल. तर आता गाडी आमची आलेली आहे पनवेल स्टॉपला, ST स्टँडला. तिथं पण किती गर्दी दाखवते तुम्हाला, कारण घर सोडताना तुम्ही पण विचार करा, कारण एवढं ऊन लागते. म्हणून गाडीचं होता होईन तेवढं रिझर्वेशन करूनच या, कारण उन्हामध्ये पण लय त्रास होतो गाडीमध्ये. गरमी एवढी लागते दिवसाच्या गाडीने, आणि रात्रीचं तर काही गाडीला हेच भेटत नाही. रिझर्वेशन केलेलं असलं 8-10 दिवसाचं तरच जागा मिळते. पूर्ण बस फुल आहे आणि तिथं पण जागा भरपूर पूर्ण भरलेली आहे. एवढी पब्लिक आहे ह्याच्यामध्ये पनवेलमध्ये सुद्धा. तर आता आम्हाला नाश्ता पण आम्ही काहीच केलं नव्हतं, सकाळी फक्त चहा पिऊन आलो होतो.
सकाळचं कसं असतं, उठल्याच्या नंतर स्वयंपाक करायचा, आवरायचा, डबा आणायचा. तर इथं नाश्त्यासाठी मग इडली आणि सांबार मागवलं ह्याच्यामध्ये आल्याच्यानंतर लोणावळ्याच्या तिथं. तर मला काय सांबार आवडलं नाही, बाकी वडा इडली छान होतं. मग मी काय केलं, सांबार खाल्लंच नाही. आमच्या तिघाला 3 प्लेटी घेतल्या, दिरांना पण घेतली, मला पण घेतली आणि तिघांसाठी मस्त नाश्ता केला. मला तर इच्छाच नव्हती खायची, पण म्हणलं चला, पोटात काय नसेल तर अजूनच मळमळ होते, त्याच्यामुळे मी पण थोडंसं खाल्लं. त्याच्यानंतर फ्रूट पण घेतलं थोडंसं. मला असं वाटलं ते खूप थंडगार असं काय, पण एकदम गरम होतं. तर मग आता गाठ चढायला सुरुवात झालेली आहे. गाठाला लागलो तर आम्ही आता. तर आम्हाला जवळजवळ 6 वाजतील घरी जाईपर्यंत. अख्खा पूर्ण दिवस आमचा बसमध्ये गेला आणि नुसतं पाणी, थोडा वेळ झालं का पाण्याची बॉटल, थोडा वेळ झालं का पाण्याची बॉटल, असं चाललं होतं माझं पण. आणि मी तर मग मला थोडी जागा मिळाली, मी झोपून आले. नाही तर मग ते मला उलट्या झाल्याच असत्या. आणि नाश्ता केल्याच्यानंतर पण असं वाटलं होतं की उलटी होती का काय, पण नाही झाली. मग मी पण थोडा वेळ झोपले आणि मग नंतर जेवण करायला तर आम्हाला जवळजवळ 3 वाजले. कंटाळले मी अक्षरशः. तर गाडीत बसून बसून गरम व्हायचं, ते सीटं पण गरम लागायचे. मला तर गाडी म्हणलं की अजिबात जमत नाही, एवढा त्रास होतो गाडीचा. गाडीत बसलं की माझं डोकंच गरगरायला लागतं, बाकी काय नाही हो. म्हणजे असं असं एखाद्याला वाटन काय, असं पण नाही होत मला ते. बरोबर ऑटोमॅटिक गाडीत बसलं का मळमळ करायला लागतं. त्याच्यामुळे मी काय करते, मग जेवढं मला जागा मिळेल तेवढे मग मी पडून राहते. तर आता इथं आम्ही ना, नगरच्या अलीकडे एक हॉटेल आहे, तिथं एस टी उभा राहते जेवणाला. त्यांचे फिक्स हॉटेल असते इथं, पण त्या हॉटेलमध्ये सगळे जेवतात इकडं. आणि आमचं काय चाललं आहे बघितलं ना, मला माझ्यासाठी पोंगे घेतले तर, आणि थोडा आम्ही डबा आणला होता ना घरी, भाकरीचा आणि चपात्या, आणि ती आम्ही एस टीतच खाल्ल्या थोडं थोडं. कारण तिथं काय आम्ही खाली फक्त टॉयलेटला वगैरे गेलो आणि मस्त पोंगे घेतले होते आणि पोंगे खायचं माझं काम चालू आहे. तर कोण काय घेत होतं, खात होतं, पण सगळे सांगत होते ह्या हॉटेल अजिबात चव नाही, काय घेण्यासारखं पण नाही आणि खाण्यासारखं पण नाही. तर पहा, हे हॉटेल आहे, कारण एस टी तिथंच